लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. डॉक्टर हिना गावित या गेली 2 टर्म नंदुरबार लोकसभेच्या खासदार आहेत. मात्र हिना गावित या त्यांच्या मतदारसंघातील समस्या सोडवू शकल्या का? काय आहेत मतदारांच्या नेमक्या अपेक्षा? हे जाणून घेण्यासाठी आपला बूम पुढारीचा पोहोचलाय नंदुरबारमध्ये. पाहूया. महाविद्यालयीन किंवा उद्योग धंद्यांबद्दल जर बोलायला गेलं तर ह्या गोष्टींची नंदुरबार तालुक्यात खूप कमतरता आहे. ह्या गोष्टींमुळे मुलांचं शिक्षण झाल्यानंतर त्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुणे, नाशिक, मुंबई अशा मोठमोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज पडते. ह्या गोष्टींची गरज पडू नये म्हणून साहेबांनी नंदुरबार तालुक्यात महाविद्यालय, उद्योगधंदे, MIDCच्या कामं या गोष्टींकडे लक्ष दिलं तर नंदुरबार तालुक्यासाठी ही खूप मोठी गोष्ट असेल. आणि ह्या गोष्टींमुळे जे नंदुरबारातली नागरिक बाहेर जात आहे, हे बाहेर न जाता ते त्यांच्याच तालुक्यात व्यवस्थित सेट होऊन त्यांना त्यांच्या भविष्यासाठी ही खूप चांगली गोष्ट राहील. मागील अनेक वर्षांपासून मानव विकास निर्देशांकात अजिबात सुधारणा होताना दिसत नाही आहे. यात खूप काम करण्यासारखे आहे. आणि तसेच आज देखील दुर्गम भागात जिल्हा परिषद शाळा किंवा तत्सम शाळांना वर्गखोल्या देखील उपलब्ध नाही आहेत. आज देखील दुर्गम भागातील पाड्यांना पुरेसे असे रस्ते उपलब्ध नाही आहेत. या रस्ते उपलब्ध नसल्यामुळे साहजिकच आरोग्य, शिक्षण तसेच इतर पायाभूत सुविधांना किंवा इतर यासारख्या ठिकाणी खूप समस्या निर्माण होतात. या ठिकाणी खूप काम करणे गरजेचे आहे.